आपण येऊ त्याच्या अगोदर एक ब्रेक घेऊ. तुम्ही पुस्तकं अनेक नेत्यांना भेट देता असं सांगत होता. तर पुस्तकं भेट ती एवढ्यासाठी दिली की त्यांच्याकडे विविध वाचन त्यांच्याकडनं व्हावं, त्यांना समाजातल्या चांगल्या लेखकांचा परिचय व्हावा, त्यांना माहिती व्हावं की काय लिखाण चाललंय. आणि त्या पद्धतीने अनेक नेत्यांना, अनेक पत्रकार मित्रांना, संपादकांना आम्ही पुस्तकांचीच भेट देतो. चिंतन ग्रुप भेट देतो तर पुस्तकांची सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यामुळे एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. एक राजकीय नेते आहेत ज्यांचं नाव मी घेत नाही, पण त्यांच्या घरची लायब्ररी ते म्हणतात की अभिनंदन थोरातांनीच केली आहे सगळी, ही ती त्यांच्या केली आहे. आणि त्यांनी अभिमानाने ते आपल्या स्टडी रूम मध्ये लावून ठेवलेली आहे आणि ते वाचतात. आता वाचनाची सवय लावलेली आहे. वर्तमानपत्र सुद्धा वाचायला पाहिजेत, काही करायला पाहिजे हे सुद्धा नव्हतं. म्हणून आम्ही एक सिस्टीम सुरू केली की अनेक महत्वाचे, म्हणून ते SMS सर्व्हिसचा जन्म झाला. जो जन्म झाला तो असा झाला, माझ्या असं लक्षात आलं की अनेक राजकीय नेते आणि काही लोक हे वर्तमानपत्र पूर्ण वाचतच नाहीत. बायलाईन बघतात, आपले काही बातम्या का राजकीय बातम्या बघतात आणि विषय संपवतात. त्या संपूर्ण प्रकारामध्ये की SMS सर्व्हिस जी आहे त्याच्यामध्ये खूप तुम्ही विविधांगी ती डेव्हलप केलेली, विकसित केलेली आहे. त्याच्यामध्ये एकतर सगळ्या बातम्या, ज्या महत्वाच्या बातम्या त्या दिवशी आणि अगदी ग्लोबल लेवल पासून ते लोकल बातम्या, म्हणजे काँग्रेसच्या पुण्याचे नेत्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला तोपर्यंत त्याची अपडेट सगळं तुम्ही करत होता. त्याच वेळेला राज्यामध्ये राजकीय परिणाम घडवणाऱ्या गोष्टी आहेत त्याचे सगळे अपडेट होत असतात. त्याच वेळेला कलाकार असो, सामाजिक महत्वाचा माणूस असो, पत्रकार असो किंवा राजकीय नेता असो, त्याचे वाढदिवस, त्याने केलेली कृती, ज्याच्या चांगले आणि वाईट, शुभंकर आणि भयंकर परिणाम होतात ते, त्यांचे नंबर्स, टेलिफोन नंबर्स आणि मोबाईल नंबर, मुख्यमंत्र्यांचा सुद्धा मोबाईल नंबर तुम्ही SMS करता. या सगळ्याच्या व्यतिरिक्त तुम्ही रोजच्या वर्तमानपत्रामध्ये वाचण्यासारखं महत्वाचं काय आहे जे वाचलंच पाहिजे, ते कोणाच्या बायलाईनने आलेलं आहे, त्या बातमी, ते लेख, हे सगळं SMS करत असता. हे सगळं असं करावं याचा जन्म कसा झाला आणि हे जमवता कसं? म्हणजे असं कधी कधी वाटतं ना, अशा वेगाने आणि असे अचूक वेळात, म्हणजे इतक्या थोड्या वेळात आणि एवढे अचूक SMS येत असतात किंवा ते एक यंत्र, तुम्ही असं टेलिफोन एक्सचेंज लावलेलं आहे आणि त्याच्यातनं यांत्रिक रीतीने ते तिकडे झालं की इथे कळतं आणि ते पुढे जातं. नेमकं काय होतं? नाही, काय झालं की मोबाईलचा वापर मी करत होतो. एक 4 वर्षापूर्वी माझा धाकटा मुलगा चिंतन मला म्हणाला की पप्पा तुम्ही नुसतेच मोबाईल वापरता, SMS करायला शिकलं पाहिजे तुम्ही. अरे हा, तो त्यावेळेस तो SMS सम्राट आहे खरं. हो हो हो. आणि त्यांनी मला SMS कसे करायचे ते एक अर्ध्या तासामध्ये शिकवलं. त्यानंतर काय सुरू झालं की मी रोज सकाळी, माझ्या लक्षात आलं की शिंदे साहेब आणि विलासराव यांना मी दोघांना रोज सकाळी SMS पाठवायला सुरुवात केली की आज काय वाचा. आणि सगळे वर्तमानपत्र वाचल्यावर मी त्यांना वाचायला सुरुवात केली. तर विलासराव देशमुख मला म्हणाले की तुम्ही हे खूप छान करताय आणि हे तुम्ही अनेक लोकांना कळवलं पाहिजे. त्यावेळेस ते मुख्यमंत्री नव्हते, ही वॉज नॉट अ चीफ मिनिस्टर दॅट टाइम. पण त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही हे सगळ्यांसाठी सुरू करा आणि हे तुम्ही जर केलं तर ह्याचा फायदा आमच्यासारख्या अनेक लोकांना होईल. आणि त्यातून मग ती कल्पना निर्माण झाली आणि मी पहिल्यांदा महाराष्ट्रातले सगळे शरद पवारांपासून टॉपचे जेवढे नेते आहेत, जे माझ्या संपर्कात आहेत, अशा लोकांना, माझे जे संपादक मित्र आहेत त्या सर्व संपादक मित्रांना, मग काही पत्रकार मित्रांना, काही सामाजिक क्षेत्रातले मित्र, असे 200 लोकांना मी पहिल्यांदा SMS करायला सुरुवात केली. आणि हे SMS करायला सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा प्लीज रीड सुरू केला. बर्थडेच्या बाबतीत माझं वैशिष्ट्य असं की गेले 25 वर्ष 30 वर्ष मी जवळजवळ वर्षातनं 3000 लोकांना बर्थडेचे ग्रीटिंग स्वतः पाठवतो, स्वतः लिहितो आणि स्वतः पाठवतो. अतिशय प्रेमाने पाठवतो. कोणी साधा माणूस असेल, कोणी मुख्यमंत्री असेल, पण माझा परिचय असला पाहिजे आणि तो माझ्या आयुष्यात एकदा आला असला पाहिजे, अशांना मी पाठवतो. तर ती एक आवड असल्यामुळे आपोआपच बर्थडे सिस्टीम माझ्या लक्षात आली की आपण बर्थडे पाठवले पाहिजेत. म्हणून आम्ही बर्थडेचा सुरुवात केली पाठवायला. मग त्यानंतर असं लक्षात आलं की नुसते बर्थडे पाठवून उपयोग नाही, तर आपण ह्याचे मोबाईल नंबर, फोन नंबर्स पाठवले पाहिजेत. म्हणून आम्ही ते मोबाईल नंबर, फोन नंबर पाठवायला सुरुवात केली. नंतर मग संजू साबळे म्हणाले की तुम्ही हे सगळं असं करताय तर ह्यात तुम्ही एक सुरुवात करा. म्हणाले की तुम्ही आम्हाला काही लेटेस्ट अपडेट कळवत जा की हा कार्यक्रम झाला, इथं हे झालं, आम्हाला उपयोग होईल त्याचा. मग ते आम्ही सुरू केलं की लेटेस्ट अपडेट घ्यायला सुरुवात केली. हे करता करता ही 200ची संख्या आता 1100 वर गेली. आता ह्या SMS सर्व्हिस मध्ये 1100 लोकांना आम्हाला SMS पाठवावे लागतात आणि आम्हाला 3 कम्युनिकेटर वापरतो आम्ही मोबाईलच वापरतो आणि त्याच्यावर एक SMS मीच टाईप करतो सगळा आणि एडिट करतो आणि मग तो आम्ही 3 मोबाईलवरनं ह्या 1100 लोकांना पाठवतो. आणि हे असं काम सातत्याने चालू असतं. मग ह्याला तुम्ही परत म्हणाल की ही जशी UNI PTI आहे त्यांच्याकडे यंत्रणा आहे की माहिती मिळण्याची, मला कशी मिळते माहिती? मग हा पण एक जादूचा विषय. मला एक महत्वाचा हे वाटतं की विश्वजित कदमनी आता जर काय केलं तर ते मला लगेच इथे बसल्या कळतं, किंवा पुण्यामध्ये कोणता समारंभ झाला की मला लगेच कळतं, किंवा काही म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये
वरवर पाहता बिनमहत्वाचं वाटणारं, पण हो. त्याच्यातनं काही हुशार आणि चणाक्ष माणसांना त्यातून काय शक्यता निर्माण होऊ शकतात हे कळू शकणारं, हो. असं सगळं तुम्ही सगळ्यांना कळवत असता. हे गमतीशीर तुम्हाला कसं कळतं? हे इमेज मेकिंगचाच भाग आहे आणि पॉलिटिकल लॉबिंगचाच भाग आहे. मी ट्रेंड करतोय त्या तरुणांना आणि त्या सगळ्यांना, पण ही सिस्टीम त्यांच्याकडनं येत नाही. म्हणजे असं झालेलं नाही की हे राजकीय नेते माझे मित्र असले तरी ते मला कळवतात, की विलासराव कळवतात किंवा सुशील कुमार कळवतात किंवा पतंगराव कळवतात किंवा ही तरुण मुलं कळवतात. एक सिस्टीम आम्ही तयार केलेली आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये एक चाहता वर्ग तयार केलेला आहे. हा चाहता वर्ग मोठ्या उत्साहाने मला ही माहिती पुरवत असतो. ही एक खूप सुंदर यंत्रणा प्रेमाची निर्माण झालेली आहे. आणि कुठं काही घडलं की त्यातले एक दोन लोक मला ताबडतोब SMS करतात की आता असं घडलेलं आहे, किंवा फोन करतात की थोरासाहेब आता असं झालेलं आहे आणि ह्याचं महत्व असं आहे, आता असा असा कार्यक्रम झाला. आणि पत्रकारितेत नसणारे पत्रकार ज्यांना बोलू असे लोक, सामान्य लोक, हे माझे माहितीदार आहेत. ते मला माहिती पुरवतात म्हणून मी करू शकतो, नाही तर हे अवघड आहे. तसं प्लीज रीडचं कसं ठरवता? म्हणजे रोज ज्या तुम्ही बातम्या किंवा संपादकीय किंवा वर्तमानपत्रात जे येतं हो त्यामधलं जे वाचा, जसं तुम्ही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रातलं लगेच कळवता हो सकाळी हो, सगळ्यांना. सकाळी सगळे ते नेमकं कसं? आम्ही 16 पेपर ते 18 पेपर रोज वाचतो आणि मग त्याच्यानंतर एक मोठा 14-16 भागाचा एक SMS तयार होतो. आणि आमचा भूषित आहे, मंदार माझा मुलगा आहे, दिलीप आहे, योगेश म्हणून आमचा एक तरुण मुलगा, असे 4 कार्यकर्ते आमच्या ग्रुपमध्ये पुण्यात काम करतात. हे सगळे मला त्यात मदत करतात. काही पेपर ते वाचतात, महत्वाचे पेपर मी वाचतो आणि पूर्ण एक 16-17 भागाचा एक फुल असा SMS तयार होतो. तो मी एडिट करतो मग, कारण मला राजकीय जाण असल्यामुळे मी तो एडिट करतो आणि मग तो मी 5 भागापर्यंत मर्यादित करतो. पण त्या 5 भागामध्ये सगळे पेपर येतात, 14-15 पेपर येतात. त्यातलं सर्वात वाचनीय काय आणि त्यांनी राजकीय किंवा महत्वाचं काय मेसेज आहे जातो, ते बरोबर त्या 5 भागामध्ये आम्ही बसवतो आणि मग तो 5 भागाचा SMS हा 1100 लोकांना म्हणजे त्यातली